बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. वाणगाव ग्रामीण रुग्णालय चिखलात की चिखल रुग्णालयात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल. ज्या ठिकाणी आजारांवर उपचार मिळायला हवे तिथेच जर आजारांची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला तर रुग्णांनी जायचं तरी कुठे, असा संतप्त सवाल आता डहाणू तालुक्यातील वाणगाव आणि परिसरातील नागरिक विचारत आहेत. वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील शेकडो गावांसाठी एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. दररोज शेकडो रुग्ण, गरोदर महिला आणि लहान मुले येथे उपचारासाठी हजेरी लावतात. मात्र सध्या या रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची दुरावस्था झाली असून वाणगाव ग्रामीण रुग्णालय चिखलात की चिखल रुग्णालयात अशी विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचून चिखल झालाय. उपचारासाठी येणाऱ्या वृद्धांना, अपघातग्रस्त रुग्णांना, गरोदर महिलांना आणि लहान मुलांना या दलदलीतून आणि दुर्गंधीयुक्त चिखलातून वाट काढत रुग्णालयात प्रवेश करावा लागत आहे. रुग्णालयाच्या उंबरठ्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे आणि चिखलामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून डेंग्यू, मलेरिया आणि साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजारी माणसाला बरे करण्यासाठी असणाऱ्या रुग्णालयाचीच दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य विभागाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन प्रवेशद्वारासमोरील चिखलाचा निचरा करावा आणि परिसर स्वच्छ करावा व योग्य त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाणगावकर करत आहेत. आता तरी सुस्त आरोग्य प्रशासन जागे होऊन यावर तात्काळ तोडगा काढणार की रुग्णांना अशाच मरणयातना सहन कराव्या लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेज महाराष्ट्र न्यूजसाठी शिवप्रसाद कांबळे, पालघर. आपल्या वाणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मेन रस्त्यावर गेटवरच घुसताना फार वाईट परिस्थिती आहे. पाणी साचून सगळं घाण झालेलं आहे. तर याच्याकडे लक्ष देऊन त्वरित त्याच्यावर कारवाई करावी. तिथे भरणी करावी. रोड त्वरित झाला पाहिजे. इमर्जन्सी पेशंट एवढं मोठं हॉस्पिटल असून जर हॉस्पिटल समोर ही रोडची दुर्व्यवस्था असेल तर मग लोकांनी करायचं काय?